नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना. तरी तर मी काजू करीची रेसिपी बनवलेली आहे आणि ती कशी बनवायची तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तरी तर मी 1 वाटी भरून काजू 1 तास पाण्यामध्ये भिजवलेले आहेत. इथं 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. कांदा जेवढा बारीक होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे. 2 टोमॅटोच्या फोडी करून घेतल्यात आणि या टोमॅटोची नंतर पेस्ट करून घ्यायची. 1 वाटी भरून दुसरे काजू घेतलेले आहेत. जे भिजवलेले काजू होते त्या काजूची अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. बारीक मिक्सरला वाटून घेतले. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये काजू तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये थोडेसे लालसर रंग होईपर्यंत काजू तेलात तळून द्यायचे. परत एकदा पलटी करायची आणि थोडासा लालसर रंग होऊ द्यायचा काजूचा. काजू आता तळलेले तर बाहेर काढून घ्यायचे. 1 चमचाभर जिरे टाकलेले आहेत आणि जिरे तडकले की ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकून घेतला तेलामध्ये आणि कांदा परतून घ्यायचा आहे. लालसर रंग होईपर्यंत कांदा तेलात परतून घ्यायचा आहे. कांद्याचा असा लालसर रंग झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चमचाभर लसूण आणि अद्रकीची पेस्ट टाकून घेतलेली, ती पण कांद्यामध्ये भाजून घ्यायची थोडीशी. आता ह्याच्यामध्येच 1 चमचाभर लाल तिखट टाकलेले, 1 चमचाभर दुसरं लाल तिखट आहे, 1 चमचाभर धना पावडर आहे, 1 चमचाभर गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद आहे. हे व्यवस्थित परतून घ्यायचं हे सगळं कांद्यामध्ये. टोमॅटोची पेस्ट काढून घेतलेली याच्यामध्ये ओतून आता ह्याला परतून घ्यायचे. 3 ते 4 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचे भाजून. हे असं बाजूने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. बाजूने तेल सुटलेलं आहे आता सगळीकडून. आता याच्यामध्ये जी पेस्ट काढून घेतली होती ती ओतून घेतलेली आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं ह्याला. आता हे सगळीकडून व्यवस्थित मिक्स झालेले आणि ह्याला सुद्धा बाजूने सगळीकडून तेल सुटले. आता जे मिक्सरचं भांडं होतं ते हिसळून मी पाणी टाकले आणि अजून दुसरं थोडंसं पाणी टाकायचं. ह्याच्यामध्ये पाणी जास्त नाही टाकायचं, काजू करी घट्टच असते त्याच्यामुळे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे सगळं मी. आता ह्याला थोडंसं शिजून द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं शिजल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी 1 वाटीभर काजू तळलेले होते ते टाकून घेतले आणि परत थोडंसं शिजून द्यायचं आहे आणि एकदा हलवून बघायचं. तर काजू करी आता इथं तयार झाली. हे अशा पद्धतीने काजू 1 वाटी भरून टाकले तर पण ते दिसत नाही तर या पेस्टमध्ये मिक्स झाले असल्यामुळे जास्त नाही तर दिसत. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.